दरवर्षी संक्रांतीच्या काळात बहिणीच्या शेतातून भोपळा आला नाही आणि घाऱ्या केल्या नाहीत असं एकही वर्ष गेलं नाही. मस्त असा बहिणीने भोपळा दिला होता, गोल गरगरीत. त्याच्या मस्त अशा मऊ लुसलुशीत घाऱ्या बनवल्या. तो स्वच्छ धुवून त्याच्या फोडी केल्या, साली काढून या पद्धतीने सर्व बियाही काढल्या आणि बिया स्वच्छ धुवून वाळवून ठेवल्या. या साली काढलेल्या फोडी खिसणीने खिसून घेतल्या आणि झालेला जो किस आहे तो एका पातेल्यामध्ये काढून घेतला. भोपळा मोठा असल्यामुळे साधारण 1.25 किलो गूळ आणि 1/2 किलो साखर इथे मी वापरली आहे. यामध्ये चवीपुरते मीठ आणि साखरेबरोबर वेलची बारीक करून घेऊन घातलेली आहे आणि हा किस चांगला छान शिजवून घेतला. शिजवून घेतलेला किस हा थंड करून घेतला आहे. किस थंड झाल्यानंतर यामध्ये मावेल इतके गव्हाचे पीठ घालून घ्यायचे आहे. गव्हाचे पीठ जास्त प्रमाणात घालायचे नाहीत, नाहीतर आपल्या घाऱ्या वातट होतात, त्या लुसलुशीत राहणार नाहीत. शिवाय या लाटूनही बनवायच्या नाही आहेत. आपल्याला प्लास्टिक कागदावरती तेल लावून थापून घ्यायचे आहेत. या शिजलेल्या किसामध्ये कितपत गव्हाचे पीठ घालायचे आहे याची व्हिडिओ क्लिप माझ्याकडून अनावधानाने डिलीट झालेली आहे, त्यामुळे ती क्लिप मी इथे वापरू शकले नाही. कितपत पीठ घालायचे आहे पाहायचेच असेल तर याआधी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहेच, तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. शिवाय आपण प्लास्टिक कागदावरती जेव्हा घाऱ्या थापणार आहोत तेव्हा ते कितपत सैलसर असावे याचा अंदाज तुम्हाला पाहिल्यानंतर येईलच. इथे आपल्या मऊ लुसलुशीत मधुर चवीच्या घाऱ्या थापून तळून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, खरोखरच या इतक्या सुंदर झालेल्या आहेत ना, अगदी वयोवृद्ध घरातील लोकांनाही छान लुसलुशीत घाऱ्या खाता येतील. शहरातही बाजारामध्ये भोपळा मिळतो, तो नक्की घेऊन अशा घाऱ्या बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.